सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांचं चरित्र कालातीत आहे, म्हणजे ते ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेला त्यांचं चरित्र मार्गदर्शक होतंच, परंतु त्यांच्या जन्माला जवळपास 400 वर्ष पूर्ण होत आलेली असताना देखील ज्यांचं चरित्र मार्गदर्शक आहे आणि इथून पुढची शेकडो वर्ष ज्यांचं चरित्र निश्चित मार्गदर्शक राहील, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा प्रसंग म्हणजे त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. दिनांक होता 6 जून 1674. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी आपले शिवबा छत्रपती शिवाजी महाराज झाले. या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्तानं मी अतिशय विनम्रपणानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. आपल्या विभागाचे प्रमुख डॉक्टर यादव सर, आपल्या सेवा योजनेचं काम करणारे केने सर, ज्यांच्या निमंत्रणावरून मी या ठिकाणी आलो त्या गीता जोशी मॅडम, अन्य उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अनेक वेळेला भाषणाला गेलं अनेक ठिकाणी की हल्लीचे विद्यार्थी फार नम्र झालेले आहेत असा अनुभव येतो. इतके नम्र असतात की त्यांची मानच वरती येत नाही, असं नम्रतेनं बसलेले असतात. नम्रतेनं बसलेले विद्यार्थी काय करत असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नम्रतेनं बसलेले विद्यार्थी ऑनलाईन असतात. मग आता फेसबुक जुनं झालं, ट्विटर पण जुनं झालं, इन्स्टावरती असतात. त्यामुळे अत्यंत नम्रपणानं असे सगळे विद्यार्थी बसलेले असतात. परंतु मला आनंद वाटतो की आपल्यापैकी असे नम्र विद्यार्थी जरा मोजके दिसतात, परंतु आहेत मात्र नक्की. आपल्या सगळ्यांना माझं एक नम्र आवाहन आहे. जुना एक चित्रपट आहे, मराठीमधला एक जुना चित्रपट आहे, त्याचं नाव आहे लक्ष्मीची पावलं. त्याच्यातलं एक गीत, संदर्भ चित्रपटातला वेगळा आहे, पण त्या गीतातले शब्द मला नेहमी आठवतात. त्या गीतातले शब्द असे आहेत: माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन कधी ऐकशील कारे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व हे या मराठी मातीचं गायन आहे, या भारताच्या मातीचं गायन आहे. या राजाच्या कर्तृत्वाची किती जरी थोरवी गायली तरी देखील ती कमीच आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती 3-4 वेळेला साजरी होते. मला एकानं म्हटलं की अहो तुम्ही दिनांकानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करता, तिथीनुसार करा. तर मी त्यांना उत्तर दिलं आणि मी बरेच जणांना उत्तर देतो की आपण सगळ्यांनी रोज जरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तरीसुद्धा त्यांचं ऋण फिटणार नाही. इतकं आभाळा एवढं मोठं काम, पर्वता एवढं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलेलं आहे. त्यामुळं असं उत्तुंग कर्तृत्व ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये गाजवलं, त्यांच्या चरित्राबद्दल काय बोलावं, किती बोलावं असा नेहमी मनामध्ये संभ्रम येतो. परंतु आज जो मला विषय दिलेला आहे तो विषय असा दिला आहे की आजच्या युवा पिढीसाठी एक प्रेरक व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज. प्रेरक आपण कुणाला म्हणतो तर ज्यांच्यापासून आपल्याला काहीतरी घ्यावंसं वाटतं, ज्यांच्यासारखं आपण व्हावं, ज्यांच्याप्रमाणे आपण वागावं, ज्यांच्याप्रमाणे आपण बोलावं, ज्यांच्याप्रमाणे आपण चालावं असं वाटतं, अशी माणसं म्हणजे प्रेरक व्यक्तिमत्व. माल्ली समाजामध्ये प्रेरक व्यक्तिमत्वाची व्याख्या जरा बदलल्यासारखी वाटते. मग प्रेरक व्यक्तिमत्वांच्या यादीमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो आपल्या सगळ्यांना माहिती. त्याची वेगळी ओळख करून देण्याची ही जागा नाही किंवा ते योग्य नाही. पण शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व प्रेरक का आहे तर एक विचार घेऊन त्यांनी स्वतःचं तर आयुष्य घडवलंच, परंतु त्याचबरोबर आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं आणि एका मर्यादेच्या पलीकडे आपण गेलो तर या जगाचं देखील भवितव्य घडवलं असं म्हणू शकतो. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. प्रेरक व्यक्ती होण्याची सुरुवात कुठून होते असा प्रश्न जर विचारला तर त्याची वेगवेगळी उत्तरं आपल्याला देता येऊ शकतात. परंतु प्रेरक व्यक्ती कुणाला म्हणायचं तर
कोणत्या ध्येयासाठी ती व्यक्ती आपलं जीवन जगली, हा जर विचार केला तर पहिला मुद्दा आपल्याला लक्षात येतो की त्यांचं ध्येय काय होतं. आपल्या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र यापूर्वी देखील ऐकलेलं आहे. चित्रपट देखील आपल्यापैकी बरेच जणांनी बघितलेले आहेत. त्यावरती लिहिलेल्या अनेक कथा, कादंबऱ्या, चरित्रात्मक ग्रंथ, इतिहास ग्रंथ देखील आपण सगळ्यांनी वाचलेले असतील. छत्रपती शिवरायांना काय करायचं होतं, तर आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवरायांचं एक वाक्य निश्चित माहिती असतं. ते वाक्य काय आहे? हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे. म्हणजे मी राजा व्हावं कुणासाठी? माझा जय जयकार करावा, माझ्यासमोर लोकांनी मुजरे झडावेत, मला सगळ्यांनी मान मरातब द्यावा, माझ्याकडे भरपूर संपत्ती यावी, माझ्याकडे भरपूर गडकोट किल्ले त्या काळचे असावेत. याच्यासाठी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाही किंवा त्याचा संकल्प देखील केला नाही. प्रेरणा अतिशय स्पष्ट आहे. छत्रपती शिवरायांनी जी पत्र लिहिली त्याच्यातली काही पत्र उपलब्ध आहेत. त्याच्या पत्रामध्ये एके ठिकाणी उल्लेख वेगळ्या शब्दामध्ये आपल्याला आढळतो आणि तो उल्लेख असा आढळतो की हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात फार आहे. श्रींच्या मनामध्ये म्हणजे कुणाच्या मनामध्ये? तर परमेश्वराच्या मनामध्ये. मी जे काम करतो आहे ते प्रत्यक्ष परमेश्वराचंच काम करतो आहे याच्याबद्दल शिवरायांच्या मनामध्ये तिळमात्र शंका नव्हती. त्याच्यावरती त्यांची अत्यंतिक अशी श्रद्धा होती. एके ठिकाणी संत वचनामध्ये असं म्हणलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टी करू, त्या सगळ्या गोष्टींच्या मागे प्रेरणा नेमकी कोणती आहे, ध्येय नेमकं कोणतं आहे? तर या सगळ्याच्या मागे परमेश्वराची प्रेरणा असली पाहिजे, भगवंताची प्रेरणा असली पाहिजे. आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्रामधला हा उल्लेख बघितल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं की त्यांच्या चरित्रातली ही प्रेरणा ठिकठिकाणी प्रकट झालेली दिसते. शेर शिवराज चित्रपटाचा आत्ता उल्लेख निघाला. अफजल खानाचा जर एकूण दरारा बघितला, त्याचा पराक्रम बघितला, त्याचा कपटीपणा बघितला, त्याचा खुनशीपणा बघितला, तर असं अनेक जणांना वाटत होतं. आणि जर समजा हल्लीच्या पद्धतीप्रमाणे आपण त्याचं सिम्युलेशन करायचं ठरवलं की अफजल खानाची सर्व ताकद, त्याची पार्श्वभूमी, त्याच्याकडे असलेलं सगळं सैन्य, त्याच्या पाठीमागे उभे असलेला आदिलशहा, बडी बेगम, या सगळ्यांची ताकद ही एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आत्ता कुठे स्वराज्याची सुरुवात होऊन जेमतेम 10-12 वर्ष झालीत असतील नसतील. दुसऱ्या बाजूला असणारे शिवाजीराजे, त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे तुलनेने कमी असणारे सवंगडी, हे सगळ्याचं जर आपण सिम्युलेशन केलं तर सिम्युलेशन नंतर आपल्याला लक्षात असं येईल की संगणक हाच आपल्याला निकाल दाखवेल की यामध्ये छत्रपती शिवरायांचा पराभव झाला पाहिजे. परंतु वास्तवात तसं घडलं नाही. अफजल खान ज्या वेळेला विजापूरवरून निघाला, जाणीवपूर्वक श्रद्धास्थानांचा उद्ध्वस्त करत तो निघाला. त्याला असं वाटलं की तुळजाभवानीचं मंदिर फोडलं, पंढरपूरच्या विठोबाला हात घातला की श्रद्धास्थान मानणारे शिवाजीराजे हे त्यांच्या सुरक्षित जागेतून बाहेर पडतील, मैदानात येतील आणि समोरासमोरच्या लढाईमध्ये जिंकण्याची शक्यता तर अजिबातच नाही. सगळीकडे वातावरण तसंच झालं. परंतु त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजे हे प्रतापगडावरती होते आणि प्रतापगडावरती त्यांच्याबरोबरची अनुभवी मंडळी होती. आता ही अनुभवी मंडळी कोण होती? तर ज्या वेळेला शिवराय बालपणी पुन्हा एकदा पुण्यामध्ये आले त्यावेळेला शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर जी ज्येष्ठ अनुभवी पराक्रमी मंडळी दिलेली होती त्याच्यातली बरीच मंडळी तोपर्यंत हयात होती आणि सगळ्यांच्या मनामध्ये चिंता दाटलेली होती. त्याचं कारण असं की त्याला थोडासा वैयक्तिक संदर्भ देखील छत्रपती शिवरायांच्या जीवनाचा आहे. हाच अफजल खान कर्नाटकामध्ये कनकगिरी नावाच्या एका राजावरती चालून गेलेला होता आणि त्यावेळेला छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू, ज्यांचं नाव देखील संभाजी असं होतं, ते त्या लढ्यामध्ये अफजल खानाच्या बरोबर लढत होते आणि असं ठरलं होतं की या संभाजींनी
म्हणजे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजींनी पुढं जायचं, हल्ला करायचा आणि एका ठरलेल्या वेळी अफजल खानानं मागून त्यांना मदत पोचवायची आणि तो लढा जिंकायचा. अफजल खानानं जो शब्द ठरलेला होता तो पाळला नाही आणि आयत्या वेळेला मदत आली नाही, म्हणून त्या कनकगिरीच्या लढ्यामध्ये या संभाजींचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वतःच्या सख्ख्या भावाला मारणारा वैरी आता दारात येतोय. बलाढ्य आहे. सगळ्यांच्या डोळ्यावरती चिंता स्पष्ट दिसते. मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहत आहेत आणि जी मसलत चालली होती ती मसलत संपली. आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज ज्या वेळेला परत एकदा मसलतीसाठी म्हणून आले, त्यावेळेला त्यांना सांगितलं की मला प्रत्यक्ष भवानीचा दृष्टांत झालेला आहे आणि त्या भवानी मातेनं मला आशीर्वाद दिला आहे की या कार्यामध्ये तुला निश्चित यश मिळणारच. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. याचा जर आपल्याला पहिला उल्लेख जर बघायचा झाला शिवरायांच्या चरित्रामध्ये तो मिळतो, तो या ठिकाणी मिळतो. त्यामुळं आयुष्यामध्ये प्रेरणा घ्यायची असेल तर जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते अशा सगळ्याची प्रेरणा आपल्या आयुष्याची असली पाहिजे. कुठंतरी मी, माझ्यापुरतं, माझे घरचे, माझ्या आजूबाजूचे, माझ्या जातीपातीचे अशा प्रकारचा विचार छत्रपती शिवरायांनी कधीही केला नाही. याच्या पलीकडे जाणारा विचार त्यांनी केला, याच्या पलीकडे जाणारं ध्येय त्यांनी ठेवलं. आता हे राज्य भगवंताचं व्हावं ही इच्छा आहे हे केवळ छत्रपती शिवराय म्हणत नव्हते, प्रत्यक्ष त्यांच्या वर्तनातून देखील दिसत होतं. आपल्या सगळ्यांना माहिती की 1674ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर 2 वर्षामध्ये महाराजांनी कर्नाटकावरती स्वारी केली. दक्षिण दिग्विजय असं त्या स्वारीला म्हटलं जातं. आणि त्या दक्षिण दिग्विजयाच्या स्वारीमध्ये भारतामध्ये ठिकठिकाणी शंकराची जी प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहेत त्याच्यामध्ये श्रीशैल्य नावाचं ठिकाण आहे. त्या श्रीशैल्य ठिकाणात महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचं सगळं गंभीर पवित्र अशा प्रकारचं वातावरण त्यांच्या मनामध्ये इतकं खोलवर रुजलं की एका क्षणी त्यांना असं वाटलं की आपण जे सगळं करतोय ते सोडून द्यावं आणि आपला जीव या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी अर्पण करावा. आता कल्पना करा की राज्याभिषेक होऊन केवळ 2च वर्ष झाली आहेत. मी आत्ताच गादीवर आलो, जरा थोडंसं सुख समृद्धी संता संपत्ती याचा उपभोग घेतो. नाही, हे मनामध्ये नाही, कारण हे राज्य परमेश्वराचं आहे. याचा अर्थ ते लोकांचं राज्य आहे. लोकांच्या कल्याणासाठी मी त्या ठिकाणी राजा म्हणून बसलेलो आहे. ही प्रेरणा शिवरायांच्या चरित्रामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणानं दिसते. या प्रेरणेच्या अंतर्गत मग छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्यभर जो उद्योग मांडला त्या उद्योगाची सीमा केवढी होती जर आपण नकाशामध्ये बघायला गेलो तर छत्रपती शिवरायांचं जे राज्य होतं 1680ला छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ते राज्य होतं ते किती होतं? साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रातले 1, 3, 4, 5 जिल्हे, कोकणामधला काही भाग आणि दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातला मिळवलेला काही प्रदेश, इतकाच भाग होता. त्यामुळे आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की छत्रपती शिवरायांची प्रेरणा जी आहे ती केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरती आहे, ती केवळ कोकणापुरती आहे, ती केवळ महाराष्ट्रापुरती आहे. परंतु तसं नाही. छत्रपती शिवरायांची प्रेरणा ही अखिल भारतीय स्वरूपाची हे आपण निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही म्हणाल सर तुम्ही सांगताय, याला पुरावा काय? तर पुरावा याचा असा आहे की छत्रपती शिवरायांचे समकालीन असणाऱ्या अनेक व्यक्तींनी छत्रपती शिवरायांच्या बाबतीतमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामधला एक प्रवासी जो आहे त्याचं नाव आहे ॲबे कॅरे असं त्याचं नाव आहे. हा प्रवासाच्या निमित्तानं भारतामध्ये आलेला आहे आणि त्याची चौल नावाचं ठिकाण आहे कोकणामध्ये. त्यावेळेला ते अतिशय प्रसिद्ध आणि महत्त्वाचं असं बंदर होतं. त्या ठिकाणी अण्णाजी सुरनीस नावाचे छत्रपती शिवरायांचे एक सरदार होते, त्या ठिकाणचे प्रमुख होते. आणि हा ॲबे कॅरे ज्या वेळेला अण्णाजी सुरनीसांना भेटलेला आहे त्यावेळेला अण्णाजी सुरनीसांनी मला शिवरायांच्याबद्दल काय सांगितलं हे ॲबे कॅरेने स्वतःच्या दैनंदिनीमध्ये म्हणजेच डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या डायरीमध्ये जे ॲबे कॅरेनं सांगितलं त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. अण्णाजी सुरनीस त्याला असं म्हणतात
की आमचे महाराज इतके बुद्धिमान आहेत की त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे अशी कोणतीच गोष्ट जगामध्ये नाही. आणि त्यांचा जो सगळा हा खटाटोप चाललेला आहे तो खटाटोप केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर तो सबंध भारतवर्षापुरता आहे, सबंध हिंदुस्थान व्यापणार आहे. हा एक संदर्भ. दुसरा एक संदर्भ आहे, रावजी सोमनाथ पत्की नावाचे शिवाजी महाराजांचे आणखीन एक सरदार होते. आता या रावजी सोमनाथ पत्कींचा एक जो नातेवाईक होता तो गोव्यामध्ये जो पोर्तुगीजांचा गव्हर्नर होता त्या गव्हर्नरच्या पदरी नोकरीला होता. आणि मग या रावजी सोमनाथ पत्कींच्या नातेवाईकांनी एकदा रावजी सोमनाथ पत्कींना असं विचारलं की तुमचे महाराज एवढे कष्ट का करतात? बघायला गेलं तर ते कोण आहेत? बघायला गेलं तर गावाकडं किंवा ग्रामीण भागामध्ये म्हणण्याची पद्धत आहे वेगळ्या अर्थानं, ते म्हणजे जहागीरदाराचा मुलगा होते. शहाजीराजांचं कर्तृत्व निसंशय थोर आहे. त्यांची जहागिरी जशी पुणे परगण्यात होती तसं कर्नाटकमध्ये एखाद्या स्वतंत्र राजानं राहावं एवढ्या मोठ्या थाटामाटानं हे शहाजीराजे राहत होते. आणि जेवढी जहागिरी पुणे परगण्याची शहाजीराजांनी शिवरायांच्याकडे सोपवली त्याचा कितीतरी पटीनं विस्तार केला. आता अजून किती विस्तार करायचा आहे असा प्रश्न तो रावजी सोमनाथ पत्की यांचा नातेवाईक त्यांना विचारतो. त्यावेळेला हे रावजी सोमनाथ पत्की जे शिवरायांचे सरदार आहेत ते त्यांना उत्तर देतात की आमचे राजे असं म्हणतात की सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या दक्षिण तटापर्यंत संपूर्ण भारतभूमी आपली आहे आणि ती संपूर्ण भारतभूमी आपल्याला आक्रमणाच्या जोखडाखालून मुक्त करायची आहे. सिंधू नदीचा उगम कुठं आहे आपल्याला माहिती आहे, नकाशामध्ये भारताच्या उत्तरेला हा सिंधू नदीचा उगम आहे. आणि कावेरीच्या दक्षिण तटापर्यंत म्हणजे कावेरी नदी समुद्राला कुठं मिळते तर भारताच्या दक्षिण टोकाला ती समुद्राला मिळते. त्याच्या दक्षिण तटापर्यंत म्हणजे त्याच्याही खाली म्हणजे छत्रपती शिवरायांच्या समोर पूर्ण भारतवर्षाचं चित्र आहे. त्यांना केवळ महाराष्ट्राचं चित्र बदलायचं नाही, महाराष्ट्राची स्थिती बदलायची नाही, तर त्यांना संपूर्ण भारतवर्षाची स्थिती बदलायची. त्यामुळं जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, प्रेरणा ठेवायची असेल तर ती उत्कट भव्य दिव्य अशी असली पाहिजे. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे, या प्रकारची प्रेरणा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळते. आणि अशा प्रकारची उत्कट भव्य प्रेरणा, भगवंताच्या कार्याची प्रेरणा, ईश्वरी कार्याची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला. आता कार्याला प्रारंभ केला त्यानंतर कार्य यशस्वी होण्यासाठी जसं भगवंताचं अधिष्ठान आहे तसं काही वैयक्तिक गुणसंपदा देखील त्याच्यामागे लागते. आणि छत्रपती शिवराय हे इतकं विलक्षण व्यक्तिमत्व आहे की अशी दैवी गुणसंपदा त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती. म्हणजे आपण गुणाचं नाव सांगायचं आणि ते छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये आपल्याला निसंशयपणे बघायला मिळतंच. एका गुणाचं वर्णन मी करू इच्छितो आणि तो गुण म्हणजे धैर्य. हे धैर्याचं उदाहरण आपण सांगितलं. ज्यावेळेला अफजल खान भेटायला आला त्यावेळेला जसं पावनखिंडीच्या वेळेला सांगितलं जातं की शिवाकाशी नावाचा शिवाजी महाराजांचा एक मावळा होता, तो एका पालखीमध्ये बसून एका दिशेने निघाला, महाराज दुसऱ्या दिशेने निघाले. कदाचित अशा शिवाकाशीसारख्या एखाद्याला पाठवणं शक्य होतं, परंतु छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची भेट स्वतः घ्यायचं ठरवलं. स्वतः त्याच्या भेटीला गेले आणि जे ठरवलं होतं त्या पद्धतीनं ती भेट पार पाडली. म्हणजेच अफजल खानाचा वधच त्यांना अपेक्षित होता आणि तो वधच त्यांनी त्या ठिकाणी केला. दुसऱ्या कोणावरती सोपवलं नाही. अरे जा रे तू करून ये, तुम्ही पुढं व्हा, मागं मी, आप लढो हम कपडे सांभाळते, अशा प्रकारची भूमिका शिवाजी महाराजांची कधीच नव्हती. अजून एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे आणि हा महत्त्वाचा प्रसंग आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आग्र्याच्या दरबारामध्ये घडलेला आहे. औरंगजेब कोण आहे? औरंगजेब हा मोगली सत्तेचा एक सर्वोच्च असा सम्राट आहे. जवळपास भारताच्या 2/3 भागावरती त्याची सत्ता चालते आणि त्याच्या योजना अशा होत्या की आता भारत आपण जवळपास जिंकलेला आहे, आता अफगाणिस्तानच्या पलीकडे जायचं आणि युरोपामध्ये आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा, अशा पद्धतीच्या महत्त्वाकांक्षा बाळगणारा अत्यंत ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे आणि क्रूरपणामध्ये
तो कोणालाही मान खाली घालायला लावील अशा प्रकारचा दगाबाज आणि कपटी आहे. आपल्याला असं वाटेल की तुम्ही नावं ठेवणारच औरंगजेबाला दगाबाज आणि कपटी म्हणणारे. असं नाही. चरित्र तुम्ही औरंगजेबाचं जरूर वाचा. औरंगजेबानं कुणाला मृत्यूच्या दाढेमध्ये लोटलंय? शत्रूला नाही. ज्या बापाच्या पोटी आपला जन्म झाला त्या बापाला, ज्याच्या पाठीला पाठ लावून आपण जन्माला आलो त्याच्या सख्ख्या भावाला, या सगळ्यांची हत्या ही औरंगजेबानं केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी त्याला संधी सापडली त्यानं क्रूरपणानं, कपटीपणानं, कावेवाजपणानं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता ज्या वेळेला आग्र्याच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत, तो प्रसंग शिवचरित्रामध्ये मूळ आपण वाचण्यासारखा आहे की ठरवून शिवाजी राजांचा पदोपदी अपमान करायचा, पाण उतारा करायचा, अशाच पद्धतीच्या सगळ्या योजना त्या दिवशी करण्यात आल्या. कशासाठी शिवाजीराजे तिथे गेलेले होते? तर औरंगजेबाला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून शिवाजी महाराज तिथे गेलेले होते. मग वेळेवरती आता एक शिवाजी राजे आहेत, एक सरदार आहेत, एक स्वतःचं त्यांनी राज्य उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या स्वागतासाठी कोणाला पाठवलं पाहिजे? ते एका कारकुनाला स्वागताला पाठवलं. व्यवस्था कुठं केली? एखाद्या छोट्याशा अशा त्या हवेलीमध्ये त्यांची व्यवस्था केली. मग दिवाणे खास, दिवाणे आम हे सगळं संपलं आणि मग शेवटी शिवाजी महाराजांना प्रवेश मिळाला ते औरंगजेबाचा अगदी छोटा जो दरबार होता त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर उभं कोणाच्या मागं केलं? आता त्या काळची जर परिस्थिती आपण बघितली, प्रथा परंपरा अशा बघितल्या तर मानापानाच्या कल्पना ह्या अतिशय तीव्र अशा होत्या, आज देखील असतात. म्हणजे कुणी कुणाच्या मागे उभं राहायचं याचा पण एक नियम असतो, ज्याला राजशिष्टाचार असं म्हणतात, प्रोटोकॉल असं म्हणतात, ते असतं. मग जे सगळ्यात जास्त पराक्रमी आहेत ते पुढे, ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त मनसबदारी आहे ते पुढे, मागे मागे अशा पद्धतीनं ती सगळी व्यवस्था असते. आणि शिवाजी महाराजांना उभं कुठं केलं तर सन्मानानं तुम्हाला भेटीसाठी बोलावलं असं सांगून मिर्झा राजा जयसिंगांनी तिकडं पाठवलं. शिवाजी महाराजांना सगळ्यात शेवटी उभं केलं ते जसवंत सिंगाच्या मागे उभं केलं. हा कोण होता जसवंत सिंग? जसवंत सिंग हा औरंगजेबाचा सरदार होता आणि महाराष्ट्रावरच्या अनेक स्वाऱ्यांमध्ये या जसवंत सिंहाला शिवाजी महाराजांनी आणि त्याच्या सैनिकांनी इतका त्याला तडाखा दिलेला होता की टिंबला पाय लावून पळणे हा वाक्प्रचार शब्दशः करोकर त्याच्या बाबतीत घडलेला होता. आणि हे सगळं झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा संताप वाढत गेलेला होता आणि संतापानं ते कडाडले रामसिंगावरती की रामसिंग ये कौन खडा आहे हमारे आगे. अशा प्रकारची गर्जना करणं म्हणजे थेट मृत्यूला सामोरं जाणं आहे याच्याबद्दल शिवाजी महाराजांना स्पष्ट कल्पना होती. त्यावेळेचे रिवाज जर आपण वाचले ना तर आज आपल्याला असं वाटतं की कशी लोक त्या काळात जगली असतील. त्याच्यातला रिवाज कसा होता की ज्या वेळेला बादशाह हा त्याच्या जागेवरती बसलेला आहे, त्याच्या तख्तावरती बसलेला आहे, त्यावेळेला ठराविक अंतरावरती यायचं, लवून त्याला मुजरा करायचा. लवून याचा अर्थ जवळपास 90 अंशाच्या पण खाली जायचं, कमरेतून एवढं खाली जायचं. मुजरा केल्यानंतर बादशाला पाठ दाखवायची नाही, आस्ते कदम मागे मागे एक एक पाऊल येत मागे मागे जायचं आणि पाठ न दाखवता हात बांधून मान खाली घालून बाहेर पडायचं. याच्यामध्ये थोडा जरी बदल झाला तरी देखील हा बादशाह जो होता, मग तो औरंगजेब असेल, मग तो अली आदिलशाह असेल, मग तो निजामशाह असेल, मग तो कुतुबशाह असेल, या सर्वांच्या ठिकाणी एकच त्याचा परिणाम ठरलेला होता की गुस्ताखी करणे वाले त्याला त्याच ठिकाणी मृत्यू सदनाला पाठवायचं, अशा प्रकारची सगळी व्यवस्था होती. आता शिवाजी महाराज मी मगाशी वर्णन केलं तसे अत्यंत बुद्धिमान, औरंगजेबाची सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, कावेबाजपणा, खुंचीपणा हे सगळं ओळखून आहेत. आणि आपण जर या ठिकाणी आता औरंगजेबाच्या कैदेमध्ये सापडलो तर जो प्रयत्न आपण आरंभलाय त्या प्रयत्नाचं काय होणार पुढे हे देखील कदाचित त्यांच्या मनामध्ये आलेलं असेल. परंतु धैर्य एवढं आहे की त्यांनी मोठ्या आवाजामध्ये गर्जना केली आणि औरंगजेबाला पाठ दाखवून ताड 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 ते बाहेर पडले. मग पुढचा सगळा परिणाम आपल्याला माहिती. छत्रपती शिवरायांना एका क्षणासाठी देखील वाटलं नाही की या ठिकाणी आपला आता मृत्यू होणार आहे. मृत्यूला जे घाबरत नाहीत त्यांच्याकडे धैर्य जास्त असतं असं आपण सगळेजण मानतो.
त्यामुळे अशा प्रकारचं धैर्य दाखवणारे छत्रपती शिवराय होते. अशा प्रकारचं धैर्य आपल्यामध्ये येण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आता अशा प्रकारचं भगवंताचं अधिष्ठान आहे, उदात्त असं ध्येय आहे, अंगामध्ये स्वतःमध्ये धैर्य आहे. परंतु आपण लक्षात घेऊयात की जगामधला कोणताही काळ असो, कोणताही देश असो, कोणताही समाज असो, त्या समाजामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, आपण ठरवलं ते साध्य करायचं असेल तर आपल्याबरोबर आपला स्वतःचा एक संघ असा लागतो. हल्लीच्या भाषेमध्ये ज्याला टीम बिल्डिंग असं म्हणतात, ते टीम बिल्डिंग लागते. जर तुमच्या शब्दाला अलगद झेलणारी माणसं, तुमच्या जीवाला जीव देणारी माणसं तुमच्याबरोबर नसतील तर आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता नाही, हे आपण समजून चुकलं पाहिजे. मगाशी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये एका ओळीचा उल्लेख झाला, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. आता हे टीम बिल्डिंग कसं होतं? हल्ली मॅनेजमेंटमध्ये आपल्यापैकी देखील काही जण मॅनेजमेंटचे विद्यार्थी असतील, तर त्या मॅनेजमेंटमध्ये पण या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. ही टीम बिल्डिंग होती कशी? तर ज्या वेळेला आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या साथीदारांना असं वाटतं की आपला जो प्रमुख आहे, आपला जो नेता आहे, त्याला आपली काळजी आहे, केवळ शब्दांनी नाही तर प्रत्यक्ष कृतीद्वारे तो आपली काळजी व्यक्त करतो आणि तो आपल्याला जीवाला जीव देणार आहे, अशा प्रकारचा जर आपला नेता आहे असं सवंगड्यांना लक्षात आलं तर ते त्याच्याबरोबर उभे राहतात, तर ती टीम होते आणि मग ती विजयी होते. छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये अनेक असे प्रसंग आहेत की शिवरायांचे सलगी देणे कैसे असे हे आपल्याला बघायला मिळतं. एक प्रसंग मी उदाहरणादाखल आपल्याला सांगतो. हा एक प्रसंग जो आहे तो तुम्ही कदाचित वाचला नसेल. आपल्या सगळ्यांनी पावनखिंडीबद्दल ऐकलेले, काही जणांनी चित्रपट देखील बघितलेला आहे. तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला, जोपर्यंत विशाळगडावरती जाऊन तोफांचे आवाज होत नाहीत तोपर्यंत हा बाजी या ठिकाणी आपला देह ठेवणार नाही, म्हणजे मृत्यूला देखील मी थांबून धरेन. अशा प्रकारचे बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्याकडे का होते? याचं उत्तर त्या घटनेनंतरच्या प्रसंगात मिळतं असं मला वाटतं. प्रसंग काय आपण बघूया. पावनखिंडीचं युद्ध झालं, बाजीप्रभूंचं बलिदान झालं, शिवाजी महाराज विशाळगडावरती गेले, तिथं काही काळ ते राहिले आणि काही काळ राहिल्यानंतर ते परत वरती आले. आता पन्हाळा, विशाळगड हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला आहे. आणि बाजीप्रभू जे होते त्या बाजीप्रभूंचं गाव इथून जवळच आहे. त्या गावाचं नाव सिंध असं आहे, भोरच्या जवळ ते गाव आहे, सिंध नावाचं गाव आहे. महाराजांनी त्या लढाईवरनं परत आल्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट केली. काय महत्त्वाची गोष्ट केली? तर ते स्वतः बाजीप्रभू देशपांड्यांच्या गावी गेले. आता आपण आजच्या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भात आपण बघूयात. महाराज कोण आहेत? राजे आहेत, सत्ताधीश आहेत. बाजीप्रभू कोण आहे? एक सरदार आहेत त्यांचे. महाराज स्वतः त्याच्या गावी, गावापर्यंत ते घोड्यावरती बसून गेलेत असा उल्लेख आहे. गावाच्या वेशीवरती महाराज घोड्यावरून खाली उतरले, चालत अतिशय दुःखी अंतःकरणानं ते बाजीप्रभूंच्या घरी गेले आणि बाजीप्रभूंच्या कुटुंबियांशी त्यांनी आपुलकीनं संवाद साधलेला आहे, त्या सगळ्यांचं सांत्वन केलेलं आहे. आम्ही आज आजूबाजूला बघूयात किसे असे सत्ताधीश आहेत की जे असं हुतात्मा झालेल्या त्या व्यक्तीच्या घरी असं सन्मानानं जातील, सगळा लवाजमा बाजूला ठेवून जातील, पायी चालत जातील. महाराजांनी सांत्वन केले ते केवळ शब्दाचं नाही. महाराजांनी बाजीप्रभूंची जी मुलं आहेत त्यांना स्वराज्याच्या सेवेमध्ये घेतले, त्यांना चाकरीमध्ये घेतलेलं आहे. बाजीप्रभूंचे भाऊ आहेत फुलाजी देशपांडे, फुलाजी देशपांडेंना त्यांनी स्वराज्याच्या चाकरीमध्ये घेतलेलं आहे आणि अतिशय सन्मानानं त्यांना वागवलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट महाराजांनी विलक्षण त्या काळी केली. आज ती गोष्ट रूढ झालेली आहे, परंतु त्या काळी मात्र ती विलक्षण गोष्ट होती. ती विलक्षण गोष्ट अशी होती की स्वराज्याच्या कामी आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी, म्हणजे स्वराज्याच्या कामासाठी जो हुतात्मा झाला आहे, ज्याचं बलिदान झालं आहे, अशा व्यक्तीच्या घरी दर महिन्याच्या प्रतिपदेला, शुद्ध प्रतिपदेला जी काही त्याची सेवा, नोकरी किंवा त्याचा हुद्दा असेल त्याप्रमाणे त्याच्या घरी काही ना काही स्वराज्याचा निधी पोचवण्याचं काम महाराजांनी नियमित केलं आहे. आज ह्यालाच आपण काय म्हणतो? यालाच पेन्शन असं म्हणतात. मग का बरं असं माणसांना वाटणार नाही
की अरे हा राजा मी मेलो तरी माझ्या घरच्यांना उघड्यावरती पडू देणार नाही, माझ्या मुलाबाळांना अंतर देणार नाही, ही निश्चित खात्री ज्या वेळेला असते त्याच वेळेला बाजीप्रभू देशपांडे उभे राहतात, त्याच वेळेला तानाजी मालुसरे पुढे उभे राहतात आणि ते म्हणतात की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. जर राजा जाऊन ये, बघू, करू, अशा प्रकारच्या जर व्यक्तिमत्वाचा असेल तर कोणी त्याच्या बाजूला उभा राहणार नाही. हे सलगी देणे अतिशय महत्त्वाचं आहे. महाराजांचा व्यवहार जो आहे तो व्यवहार अतिशय जवळीकीचा आहे. बालपणापासून महाराजांचे सवंगडी जे त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत तिथं त्यांना बरोबरीचा अनुभव आलेला आहे. आज आपल्याला बरोबरीचं तशा अर्थानं फार वेगळेपण वाटत नाही, समतेचं वेगळ्या शब्दामध्ये वेगळेपण वाटत नाही. परंतु हा जो 16व्या-17व्या शतकातला कालखंड आहे, त्याच्या वेळचा समाज, त्याच्या वेळच्या सगळ्या कल्पना, त्याच्यावरचे सगळे नियम, कुणी कुठं बसायचं, कुणाच्या शेजारी बसायचं, किती अंतरावरती बसायचं, कुणी कुणाबरोबर जेवायचं, कुणी कुणाबरोबर जेवायचं नाही, कुणी कुणाच्या हातचं पाणी प्यायचं, कुणी प्यायचं नाही, याचे नियम अतिशय जाचक होते. परंतु महाराज मात्र सर्वांना जवळकीचा अनुभव देणारे होते. त्यामुळे या शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, याच्यातून ही सगळी माणसं उभी राहिली. आणि ही माणसं कशी उभी राहिली? ही माणसं उभी राहिली ती आयुष्यामध्ये विलक्षण असं कर्तृत्व गाजवून गेलेली आहेत. असंच एक विलक्षण कर्तृत्व गाजवून गेलेला तशा अर्थानं एखादा सामान्य सरदार म्हणता येईल अशा प्रकारचा एक व्यक्ती आहे, तो म्हणजे येसाजी कंक. मगाशी मी सांगितलं की छत्रपती शिवराय हे दक्षिण दिग्विजयाला गेले, कुतुबशहाच्या भेटीला गेले. कुतुबशहाकडे अपरंपार संपत्ती आहे, कारण त्याच्या घराण्यामध्ये काहीशे वर्ष हे राज्य चालत आलेलं आहे. राज्य चालत आलं आहे याचा अर्थ संपत्ती जमा झालेली आहे, महसूल जमा झालेला आहे. हत्ती, घोडे, पालख्या, सोने, नाणं, दाग, दागिने, हिरे, मोती, पवळे, हे सगळ्याची त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे. आणि त्या कुतुबशहाच्या कडे अनेक हत्तींचं दळ उभं आहे. कुतुबशहानं विचारलं, राजे तुमच्याकडे हत्ती किती? राजे असं म्हटले की माझ्याकडे हत्ती नाहीत, पण माझ्याकडे हत्तीशी भांडू शकणारी, हत्तीशी झुंजू शकणारी माणसं आहेत. कुतुबशहाला असं आश्चर्य वाटलं की असं कसं काय म्हणतात? आपल्याला माहिती आहे हत्ती केवढा धिप्पाड असतो. माणूस अगदी किती झाला तरी किती उंची असते, 6-6.5 फुटाच्या आतबाहेर. मग दाखवा. महाराजांनी नजर टाकली आणि शेजारी उभे होते येसाजी कंक, 5.5 फुटाच्या आतबाहेर उंची. हा येसाजी कंक पुढे आले, महाराजांना लवून मुजरा केला आणि महाराजांनी सांगितलं की हत्तीशी भांडायचं. भांडायचं म्हणजे झुंज करायची. भांडायचा हा त्या काळचा शब्द आपण लक्षात घेऊया, झुंज करायची. आणि त्यावेळेला पद्धत अशी होती की हत्तींच्या झुंजी लावायची, त्याला 60 मारी असं म्हणतात. आणि ती झुंजामध्ये हत्तींनी जोरदार लढाई केली पाहिजे, बेभान झालं पाहिजे. मग ते बेभान होण्यासाठी सार्वदेशिक सार्वकालिक असं उत्तेजना येणारं पेय द्यावंच लागतं. हत्तीला ते पण देण्यात आलं होतं. आणि हा पिसाळलेला हत्ती, संतप्त झालेला हत्ती हा त्या आखाड्यामध्ये उभा होता. येसाजी कंकांनी महाराजांना मुजरा करून ज्यावेळेला त्या आखाड्यामध्ये उडी टाकली, हातामध्ये दांडपट्टा घेतला आणि दांडपट्ट्याच्या आधारावरती ते आता लढायला जाणार. कुतुबशाचे लोक म्हटले झालं, निकाल लागला. इकडे हा हत्ती, इकडे एवढासा माणूस. काही मिनिटाचा खेळ. आणि खरंच काही मिनिटाचा खेळ हा काही मिनिटातच संपला. परंतु त्याचा चमत्कार असा झाला की त्या हत्तीची सोंड कापली आणि त्याला त्याच ठिकाणी येसाजी कंकांनी ठार मारलं. कुतुबशाह खुश झाला. येसाजी तुम्ही आमच्याकडे या, किती तुम्हाला पगार पाहिजे, तुम्हाला सोनं, नाणं, पालखी, घोडा पाहिजे ते देतो, आमच्याकडे या. येसाजी कंकांनी जे उत्तर दिलं ते महाराजांच्या सलगी देणे कैसे याचे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ते मूर्तिमंत उदाहरण असं आहे की येसाजी कंक म्हणाले की हा जो जीव ओवाळून टाकलाय तो माझ्या राजावरती ओवाळून टाकलाय. या राजाच्या सेवेमध्ये मला सर्व सुख मिळालं आहे, सर्व समाधान मिळालेलं आहे, मला आता काही नको. आपल्या निष्ठा थोड्याशा पैशासाठी, थोड्याशा मानमरातापासाठी बघणाऱ्या आजच्या जगामध्ये ही विलक्षण निष्ठा उत्पन्न होते, कारण नेता तसा होता. अशा प्रकारचा हा नेता मार्गदर्शन करणारा होता. त्यामुळं अशा प्रकारची निष्ठावान माणसं महाराजांच्याकडे जमा झालेली होती. आता ही निष्ठावान माणसं अगदी पहिल्यापासून महाराजांच्या बरोबर होती का हो? असा जर विचार केला तर याचं उत्तर नाही असं आपल्याला द्यावं लागतं. पुन्हा एकदा उदाहरण म्हणून आपण एक उदाहरण बघूयात. त्या काळचा जो इतिहास आहे तो लढायांचा इतिहास आहे.
जवळपास दर दिवसाला कुणी ना कुणाशी तरी कुठेतरी लढाई करत होता. आणि काही ठिकाणी ही लढाई एवढी विलक्षण असायची की पिढ्यानपिढ्यांचं वैर असायचं. म्हणजे किती पिढ्यानपिढ्यांचं वैर असायचं तर एक उल्लेख आपल्याला असा सापडतो की तर भोरमध्ये, भोरच्या जवळ 2 ठिकाणी आहेत. एके ठिकाणच्या गावचे जे देशमुख आहेत ते जेधे आहेत आणि दुसऱ्या गावचे जे देशमुख आहेत ते खोपडे आहेत. तर तिथे ठरवून एके दिवशी असं ठरलं की आपण ठरवून लढाई करायची. का लढाई करायची? कारण काय नाही, तुमचं आमचं बापजाद्यांपासूनचं वैर आहे म्हणून ती लढाई करायची. आणि त्या लढाईमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. वराडासारखा म्हणजे लग्नासारखा मंगल प्रसंग आहे, त्या वराडावरती आपल्याच भाऊबंधांच्या वराडावरती छापा मारून लग्नासारख्या मंगल प्रसंगी लोकांच्या रक्ताचे पाट वाहल्याची उदाहरणं इतिहासामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे हे जे वैर होतं ही विलक्षण कल्पना त्यावेळेला होती. आणि या वैरामध्ये एक घराण्याचं नाव येतं आणि ते नाव आहे बांदल. हे बांदल कुठले आहेत तर शिरवळ ओलांडल्यानंतर आपण उजव्या बाजूला आज जर निघालो कोकणाच्या दिशेनं तर विंग नावाचं एक गाव आहे. त्या विंगचे हे बांदल होते. आणि हे बांदल जे होते ते जेध्यांचे वैरी होते. आता हे जेधे कोण होते तर मगाशी मी जसं सांगितलं की शहाजीराजांनी शिवरायांच्या बरोबर जी माणसं पाठवलेली होती त्याच्यामध्ये अतिशय एक महत्त्वाची व्यक्ती आहे, त्यांचं नाव कान्होजी जेधे. हे कान्होजी जेधे शहाजीराजांच्या जवळपास वयाचे आहेत, म्हणजे महाराजांना ते वडील आहेत, वडिलांच्या ठिकाणी आहेत. या कान्होजी जेध्यांच्या बरोबर या बांदलांचं वैर होतं. आणि या बांदलांची भांडत असताना म्हणजे बांदलांची लढाई करत असताना बांदलांच्या लढाईमध्ये एक असा वीर शिवाजी महाराजांच्या नजरेला पडला. आणि त्या वीराच्या शिवाजी महाराजांनी आवाहन केलं की अरे हे आपापसात भांडून का मरतोस? स्वराज्यासाठी ये, देशासाठी लढ, धर्मासाठी लढ, भाषेसाठी लढ, संस्कृतीसाठी लढ. अशी साथ महाराजांनी घातली आणि त्याला प्रतिसाद देऊन महाराजांच्याकडे जे आले होते त्यांचं नाव होतं बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभूंचं छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातलं किती महत्त्वाचं स्थान आहे आपण बघितलं. अजून एक उदाहरण मी सांगतो. महाराजांचं स्वराज्यचा खटाटोप जसा जसा वाढत होता तसं तसं आता विस्तार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्याकडे राज्य असलं पाहिजे, जास्त संपत्ती असली पाहिजे, जास्त घोडे असले पाहिजेत, जास्त जास्त शस्त्रास्त्र असली पाहिजेत. त्यामुळं ज्या मोरेंना त्यांनी जावळीच्या गादीवरती बसवलं होतं, म्हणजे प्रतापगडचा किल्ला ज्यांचा होता त्या रायरीचा किल्ला म्हणायचे त्याला, तर त्या किल्ल्यावरती ज्यांना बसवलं होतं त्या चंद्रराव मोरेच्या बरोबर शिवाजी महाराजांची लढाई सुरू झाली. कारण चंद्रराव मोरेंनी उर्मट जबाब वाचवला. शिवरायांनी आपल्याला राज्यावरती बसवण्यासाठी मदत केली आहे हे तो विसरला आणि त्यानं उर्मट जबाब पाठवला, येता जावली जाता गोवली, म्हणजे तुम्ही जावळीला या आणि तुम्ही मरण पाल. अशा प्रकारचा उर्मट जबाब ज्या चंद्रराव मोरेनं पाठवला होता त्या चंद्रराव मोरेवरती शिवाजी महाराजांनी छापा मारला. त्याच्याविरुद्ध लढाई सुरू झाली. लढाई अतिशय त्वेषानं झाली. दोन्ही बाजूचे जे सैनिक होते ते अतिशय त्वेषानं लढत होते आणि या लढाईमध्ये शिवाजीराजांचा जय झाला. परंतु या लढाईमध्ये शिवाजीराजांनी एक असा वीर हेरला की जो पराक्रमाची शर्थ करत होता. इतक्या जोरानं इतक्या पराक्रमानं तो लढत होता की त्याच्यासमोर उभं राहणं भल्या भल्यांना शक्य नव्हतं. मग ते चंद्रराव मोरेंचा हत्या झाली. महाराजांनी या वीराला सांगितलं की अरे तू लढतोस ते कुठल्या तरी क्षुद्र इनामासाठी वतनासाठी लढू नकोस, स्वराज्यासाठी लढ आणि स्वराज्यामध्ये तू सामील हो. आणि त्या हाकेला ओ देऊन स्वराज्यामध्ये सामील झाले ते होते मुरारबाजी देशपांडे. म्हणजे योग्य व्यक्ती आपल्या शत्रू मानल्या जाणाऱ्या व्यक्तीकडे जरी असेल तरी देखील त्याला आपल्या कसं करून घ्यायचं ही सलगी शिवाजी महाराजांची दिसते. तुमच्यापैकी अनेक जण पुरंदरगडावरती गेलेले असतील. पुरंदरगडावरती मुरारबाजींचं एक अप्रतिम असं शिल्प उभं आहे. मातेस्तव धडई लढते संग्रामात असं वर्णन केलं. वर्णन असं सांगितलं जातं की मुरारबाजी देशपांड्यांचं मुंडकं असं उडून पडलं परंतु पुढचा काही वेळ ते धड दोन्ही हातामध्ये ज्या तलवारी दांडपट्टा होता ते घेऊन लढत होतं असं वर्णन त्यांचं केलं जातं. अशा प्रकारचं आपल्या शत्रूकडच्या माणसालाही आपलं करून घेणारं असं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. अशा प्रकारे त्यांनी लोकांना सलगी दिली आणि आपली टीम उभी केली. आता ही सलगी दिली टीम उभी केली, स्वराज्याचा खटाटोप सुरू झाला. आता खटाटोप सुरू झाला प्रेरक व्यक्तिमत्व म्हणायचं अशासाठी की आयुष्यामध्ये काही आपली मूल्य असतात, काही आपला विचार असतो, काही आपलं ध्येय असतं, त्याच्याबद्दल कोणत्याही कारणासाठी कोणत्याही परिस्थितीत तडजोड नाही.
हल्लीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज. ही आमची मूल्य आहेत आणि याच्याबद्दल आम्ही कधीही माघार घेणार नाही. अशी मूल्य शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जगून दाखवलेली दिसतात. शिवाजी महाराजांचं जे जीवन मूल्य सांगायचं झालं तर वेगळ्या शब्दामध्ये शिवाजी महाराज प्रत्येक अन्यायाच्या विरुद्ध, प्रत्येक अत्याचाराच्या विरुद्ध, प्रत्येक अतिक्रमणाच्या विरुद्ध ठामपणे उभे होते. विशेषतः पहिल्या मुद्द्याचा मी जरूर उल्लेख करू इच्छितो. तो पहिला मुद्दा असा आहे, तो म्हणजे स्त्रियांची प्रतिष्ठा. स्त्रियांची प्रतिष्ठा हा शब्द उच्चारताना हल्ली मनाला दुःख होतं. मनाला दुःख का होतं तर तुम्ही वर्तमानपत्राचं पान काढा, तुम्ही एखादी जी वृत्तवाहिनी ती बघा, तुम्ही सोशल मीडियामध्ये जा, साधारणपणे असा 1-2 दिवस जात नाही की कुठं ना कुठंतरी आमच्या स्वतंत्र भारत देशामध्ये आमच्या भगिनीवरती अत्याचार झाल्याची, तिला ठार मारल्याची अशा प्रकारची बातमी आपल्याला वाचायला मिळत नाही. दुर्दैवानं असे दिवस जात नाहीत, असे आठवडे जात नाहीत. शिवरायांनी जी शिकवण स्वराज्यासाठी दिली होती त्याचं वर्णन नंतर एके ठिकाणी केलं की स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे. या देवतेचा मान ठेवण्याचं काम आमचं आहे. आता ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे हे केवळ फक्त बोलण्यापुरतं नव्हतं, ते प्रत्यक्ष वागण्यासारखं देखील होतं. शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र बघितलं तर शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्रात आपल्याला असं बघायला मिळतं की केव्हा देखील शिवाजी महाराजांनी स्त्रीचा अपमान सहन केला नाही. स्वतः तर केला नाही, ती गोष्ट तर लांबच, पण कोणत्याही स्त्रीचा अपमान त्यांनी सहन केला नाही. आपल्याला ते रांझ्याचे पाटील, रांझे गाव कुठं आहे तर आपण सध्या गाव ते वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. टोल नाक्यासाठी गाव प्रसिद्ध आहे, तिथल्या भेळेसाठी गाव प्रसिद्ध आहे. तिथून 8 गाव आहे, एक रांझे नावाचं गाव आहे. मग त्या रांझ्याच्या पाटलाने एका स्त्रीवरती अत्याचार केला. शिवाजी महाराज त्यावेळेला जेमतेम 16-17 वर्षाचे होते. त्यांनी त्यांना बोलवलं आणि त्याचा चौरंग केला. चौरंग केला याचा अर्थ त्याचे दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय तोडले. ज्या हाताने त्या स्त्रीवरती अत्याचार केले ते हात तोडले, ज्या पायानं त्या स्त्रीकडे तो चालत गेला ते पाय तोडले आणि एक धडा शिकवला. आपण असं म्हणू शकतो की तो जो बाबाजी पाटील होता, बाबाजी बिन भिकाजी गुजर असं त्याचं नाव आपल्याला सापडतं, तो तर शिवरायांना राजा मानतच नव्हता. मग आपल्या विरोधकाला शिवाजी महाराजांनी धडा शिकवला, ह्याच्यात काय फार मोठं. पण शिवरायांच्या चरित्रामध्ये पुढं गेल्यानंतर अजून 2 घटना आपल्याला सापडतात. 2 घटनामध्ये एका व्यक्तीचं नाव आहे पदाजी शिवथरकर असं त्याचं नाव आहे. यानं एका स्त्रीवरती अत्याचार केला. ही घटना 1675-76 मधली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा अभिषेक होऊन गेलेला आहे. आता शिवाजी महाराज हे राजे म्हणून स्थापित झालेले आहेत. हा शिवाजी महाराजांचा जो सरदार आहे शिवथरकर, त्याला शिवाजी महाराजांनी शिक्षा केली आहे. आणि पुन्हा एकदा मी दक्षिण दिग्विजयाच्या स्वारीकडे येतो, तो वेगळ्या संदर्भात येतो. त्या दक्षिण दिग्विजयाच्या स्वारीमध्ये असं झालं की बेलवडी नावाचं गाव आहे, कर्नाटकामध्ये बेलवडी नावाचं गाव आहे. अतिशय छोटंसं गाव आहे. तिथला जो देसाई होता, म्हणजे महाराष्ट्रात समजायचं सोपं म्हणजे पाटील, गावचा जो देसाई होता, त्यांनी शिवाजी महाराजांना आपलं गाव सामील करण्याचं नाकारलं आणि लढाई सुरू झाली. त्या लढाईमध्ये हा जो गावचा देसाई होता तो मरण पावला. तो देसाई मरण पावल्यानंतर त्याची पत्नी होती सावित्रीबाई नावाची, मल्लम्मा असं पण तिचं नाव सापडतं. ती मल्लम्मा जी आहे ती लढाईला उभी राहिली आणि इतका चिवट प्रतिकार केला, जवळपास काही महिने तो लढा चालू होता आणि शेवटी काही महिन्यानंतर मावळ्यांना ते गाव जिंकायला यश आलं. मग ते गाव जिंकल्यानंतर शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक अतिशय दुःखदायक माहिती शिवाजी महाराजांना, वेदनादायक माहिती कळाली. ती म्हणजे या गावावरती विजय मिळवणारा जो शिवाजी महाराजांचा सरदार होता त्याचं नाव सखुजी गायकवाड. तर सखुजी गायकवाडनी त्या सावित्रीबाईवरती अत्याचार केला, बदसलूक केला. शिवाजी महाराजांनी काय करावं, माझ्या मनामध्ये परत परत प्रश्न आजच्या काळाशी जोडतो. हल्ली एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होतो, समाज म्हणून आम्ही काय करतो? समाज म्हणून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढतो ती कोणत्या जातीची आहे, ती कोणत्या भाषेची आहे, ती कोणत्या राज्याची आहे, तिच्यावरती ज्यांना अत्याचार केला गेला तो माणूस कोणत्या जातीचा आहे, कोणत्या स्थानावरचा आहे, कोणत्या पदावरचा आहे, कोणत्या भाषेचा आहे, आणि मग आम्ही ठरवतो की न्याय कोणाला द्यायचा नाही किंवा न्याय कोणाला द्यायचा नाही. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हल्लीच्या भाषेमध्ये बोललं जातं की हा कोण आहे, हा आपला माणूस आहे. आपल्या माणसाला
सगळे गुन्हे माफ करण्याची पद्धत एक समाजामध्ये बोकाळलेली आहे. हा जो सखुजी गायकवाड होता तो आजच्या शब्दांमध्ये कोण आहे? हा शिवाजी महाराजांचा कोण आहे? आपला माणूस आहे. आपल्या माणसानं होते चूक माणसाकडून. अशा प्रकारचा विचार शिवाजी महाराजांनी यत्किंचितही केला नाही. या सखुजी गायकवाडचे दोन्ही डोळे काढले आणि त्याला कैदेमध्ये टाकलं. शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं प्रेरणा घ्यायची असेल तर ती ही की स्त्रीचा सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. एक विद्यार्थी मला असं म्हणाला की आम्ही मर्द बनायची कोशिश करतोय. मी म्हटलं मर्द बनायची कोशिश करतोय? मग त्याला लक्षात आलं की मी काय विचार करतो त्यांचा. सर म्हणला तुमचा गैरसमज होतोय. आम्ही मर्द बनायची कोशिश करतोय. मर्द हे शॉर्ट फॉर्म आहे. कशाचं शॉर्ट फॉर्म आहे? मेन अगेन्स्ट रेसियल डिस्क्रिमिनेशन. कोणत्याही प्रकारच्या भेदभावाविरुद्ध उभं राहण्याची आम्ही क्षमता करतोय. दुर्दैवानं आज समाजामध्ये आम्ही असे आहोत की आमच्या समाजामध्ये मुलींवरती बंधनं घालण्याची चढाओढ असते. अमुक प्रकारे कपडे घाला, तमुक प्रकारे कपडे घालू नका, अमक्या वेळी जा, तमक्या वेळी या, वगैरे वगैरे वगैरे. पण आमची ही जी समाजातली तथाकथित गुणीबाळ आहेत त्यांना सांगायचे कष्ट कुणी घेतात का हो? त्या सगळ्या गुणीबाळांना एकच वाटतं, शाहरुख खानचा जरी जुना सिनेमा असला तरी त्याच्यातलं गीत आज देखील कालबाह्य झालं नाही. तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण. तिला हो म्हणण्याचा नाही म्हणण्याचा अधिकारच नाही. ती जणू काही एक वस्तू आहे. आमच्या या तथाकथित गुणीबाळांना आम्ही कोणी शिकवतं का? मित्रमैत्रिणींनो, आपण निश्चय करूया शिवाजी महाराजांच्यामध्ये हे गुण आले कुठून? तर शिवाजी महाराजांच्या मागे उभ्या होत्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब. आपल्यापैकी अनेक मुली या ठिकाणी आहेत. या मुलींनी पुढं तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कराल, तुम्हालाही मुलं मुली होतील. त्यावेळेला तुमच्या मुलींना दोघांनाही तुम्ही शिकवा की माणसाचा सन्मान ही त्याचा लिंग, त्याचं वय, जात, पात, पंथ, प्रांत, भाषा याच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे. सर्व माणसांचा सन्मान करायला आपण शिकलं पाहिजे आणि विशेषतः मुलांना शिकवलं पाहिजे की मुलींचा आपण सन्मान केला पाहिजे, तिच्या इच्छेचा आपण मान ठेवला पाहिजे, हे आपण शिकवलं पाहिजे. मुलांनी पण निश्चय असा केला पाहिजे की आमचं देखील कर्तृत्व हे शिवरायांसारखं असेल. मी तर वाकडा वाईट वागणार नाहीच, परंतु माझे जे काही आपली माणसं आहेत ती आपली माणसं देखील अशी वाकडी आणि वाईट वागणार नाहीत, याच्यासाठी मी खटपट करेन. अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज. स्त्रीच्या प्रतिष्ठेबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड आम्ही करणार नाही. सर्व प्रकारच्या अतिरेकाला आमचा विरोध असेल. आता अतिरेकाला विरोध असेल हे समजून घ्यायचं असेल तर 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. ह्या गोष्टी कोणत्या आहेत? तर दरवर्षी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण एक गाणं ऐकतो, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा, वगैरे वगैरे वगैरे. मला बरेच वर्ष वाटायचं की ही कवीची कल्पना आहे. कुठं अशी सोन्याची चिमणी असते का हो? सोन्याचा धूर कुठं निघतो का हो? वगैरे वगैरे असं मला बरेच दिवस वाटायचं. पण काही वर्षापूर्वी मला एका माणसाचं नाव कळालं. त्यांना केलेलं संशोधन माझ्या बघण्यात आलं. त्या माणसाचं नाव आहे अँगस मेडिसन, हे त्याचं नाव आहे. त्यानं आकडेवारीच्या आधारावरती त्यानं हे सिद्ध केलं आहे. आज आपण 2022 बोलतो. इसवी सन 1 आज आहे 2022. इसवी सन 1 भारताचा सगळ्या जगाच्या संपत्तीमध्ये जवळपास 33% वाटा होता. 1/3 वाटा हा भारताचा होता. म्हणजे सगळं जग एका अर्थाने एका बाजूला आणि भारत दुसऱ्या बाजूला, इतकी संपत्ती भारतामध्ये होती. आणि या संपत्तीच्या मोहानं भारतावरती गेले जवळपास 2-2.25 हजार वर्ष वेगवेगळी आक्रमण झालीत. आपण ऐतिहासिक आक्रमण ज्याला म्हटलं जातं ते अलेक्झांडर किंवा सिकंदराचं आक्रमण, तिथपासून आपण सुरुवात केली तर इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांच्यापर्यंत. ह्या सगळ्या आक्रमकांना भूल पडली ती भारतामधल्या संपत्तीची. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही केवळ संपत्तीची भूल नव्हती. त्या संपत्तीच्या भुलीबरोबर ते अशा एका धर्मांध विचारानं वेडेपिसे झालेले होते की या देशामध्ये जीवन म्हणून जो मूल्य म्हणून जो लोक धर्म जगतात तो धर्म नाहीच. आणि या धर्मामध्ये तुम्हाला जगण्याची कोणतीही मुभा नाही, तसा कोणताही तुम्हाला अधिकार नाही. तुम्हाला 2च गोष्टींचा अधिकार, एक तर इकडे या नाही तर मरा. हे 2च गोष्टी तुमच्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत आणि याच्यासाठी ठायी ठायी पुरावे इतिहासामध्ये आपल्याला सापडतात. हे ठायी ठायी इतिहासामधले पुरावे आपल्याला हेच सांगतात की केवळ संपत्तीसाठी, केवळ सत्तेसाठी हे आक्रमण नव्हतं, तर हे धर्मांध प्रवृत्तींचंच आक्रमण होतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळं अशा
पद्धतीचा विचार करणाऱ्या धर्मांध लोकांनी अशा प्रकारे बळाच्या आधारावरती, ज्याला म्हटलं जातं तलवारीच्या जोरावरती धर्मप्रसार करण्याचं उदाहरणं भारतामध्ये शेकडो नव्हे लाखोच्या संख्येनं आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. शिवरायांनी ठरवलं की अतिरेकामुळे, अत्याचारामुळे असं जर कोणती गोष्ट झाली असेल तर ती दुरुस्त केली पाहिजे. आपल्या सगळ्यांना मी आग्र्याचा प्रसंग सांगितला. त्या आग्र्याच्या प्रसंगानंतर औरंगजेब इतका चिडला की त्याला पहिली तर गोष्ट लक्षातच येईना की शिवराय सुटले कसे. एवढ्या सगळ्या बंदोबस्तातनं शिवराय सुटणं हा खरोखरच त्या काळी चमत्कार होता. आणि त्यामुळं औरंगजेब इतका संतापला, वेळापिसा झाला. त्यांनी नेतोजी पालकर नावाचे सहकारी होते शिवरायांचे, ज्यांना त्या काळामध्ये प्रति शिवाजी म्हणलं जायचं, की शिवाजी महाराजांचे भाऊच आहेत असं म्हटलं जायचं. त्यांना पकडलं आणि जबरदस्तीनं त्यांना मुस्लिम करून टाकलं. नंतर संधी साधल्यानंतर हे मोहम्मद कुली खान परत शिवरायांच्याकडे आले. आता त्या काळचा सगळा आपण विचार केला तर असं धर्मामध्ये गेले तर गेले, इथून एक्झिटचे दरवाजे आहेत, एंट्रीचे दरवाजे नाहीत, अशीच हिंदू समाजाची स्थिती होती. पण शिवरायांनी नेतोजी पालकरांना विधीपूर्वक परत आपल्या हिंदू धर्मामध्ये घेतलं. असंच काम त्यांनी बजाजी निंबाळकरांच्या बरोबर केलं. बजाजी निंबाळकर हे महाराजांचे सोयरे आहेत. म्हणजे महाराजांची पहिल्या पत्नी ज्या आहेत सईबाई, त्या नाईक निंबाळकरांच्या घराण्यातल्या आहेत. महाराजांची एक मुलगी पण नंतर निंबाळकर, फलटणच्या निंबाळकरांच्या घराण्यात दिलेली आहे. त्यांना पण शिवाजी महाराजांनी परत घेतलं. नेतोजी पालकरांना त्यांनी परत घेऊन ते थांबले नाहीत, तर त्यांना प्रतिष्ठा मिळावी याच्यासाठी त्यांनी सोयरीक देखील केलेली आहे. आता शहरामध्ये साधारणपणे एवढी कल्पना येत नाही, परंतु एकूण ग्रामीण भागामध्ये सोयरीक करणं म्हणजे आपली मुलगी एखाद्याच्या घरात देणं आणि त्याची मुलगी रीतसर ठरवून आपल्या घरामध्ये आणणं, याच्यासाठी किती नियम काटेकोरपणे पाळले जातात, आज देखील पाळले जातात. शिवाजी महाराज होऊन गेल्यानंतर जवळपास 400 वर्षांनी त्या काळामध्ये शिवरायांनी त्यांना प्रतिष्ठा दिली. अत्याचारानं तुम्हाला बळजबरीनं दुसऱ्या धर्मात नेलं आहे ना, त्या अत्याचाराला माझा विरोध आहे, शिवाजी महाराजांनी परत आणलं. धर्मांध वृत्तींचं एक लक्ष होतं की जो समाज आहे त्याचे एक मानबिंदू आहेत, ज्यांची एक प्रतिष्ठा आहे, त्यांची एक अस्मिता आहे, त्याच्यावरती हल्ला करणं, जाणून बुजून हल्ला करणं. अनेक जण असं सोयीस्करपणे सांगतात की मंदिरामध्ये संपत्ती होती आणि संपत्ती लुटण्यासाठी म्हणून आक्रमणं झाली आहेत. हे चूक आहे. आपण कृपा करून इतिहासाचा अभ्यास करा. आत्ता गेले काही 8-15 दिवस तुम्ही कदाचित वर्तमानपत्र, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांमध्ये वाचत असाल, काशीमधल्या ज्ञानवापी प्रार्थना स्थळाचा विवाद चाललेला आहे. ज्या वेळेला महाराज 1666-67 औरंगजेबाच्या पकडीतून सुटले, त्यावेळेला औरंगजेब इतका बेभान झाला की त्यांनी काशीचं मंदिर उद्ध्वस्त करण्याची आज्ञा सोडली. 1669ला ते मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे. त्याच वेळेला अनेक ठिकाणची, मथुरेच्या केशवदेवाचं मंदिर, त्यानंतर गुजरातमधली अनेक मंदिरं, राजस्थानमधली अनेक मंदिरं त्यांनी पाडलेली आहेत. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी उत्तर लिहिलं आहे त्याला. शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही राजे हे सगळ्या प्रजेचे आहात, कोणत्याही धर्माच्या आधारावरती भेदभाव करण्याचा राजा म्हणून तुम्हाला मुळीच अधिकार नाही. आणि तुमचा अत्याचार जर असाच चालू राहिला तर मला माझी तलवार घेऊन उत्तरेमध्ये यावं लागेल आणि तुम्हाला धडा शिकवावा लागेल. दुर्दैवानं महाराजांना तेवढं आयुष्य लाभलं नाही, आपण गोष्ट सोडून देऊयात. पण महाराज काय सांगतायत की नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज. दक्षिण दिग्विजयाच्या यात्रेमध्ये तिरुवन्नमलई नावाचं एक गाव आहे, तामिळनाडूमध्ये आहे. त्या ठिकाणची 2 मंदिरं आहेत. एक समोत्तीर पेरुमल असं त्या देवालयाचं नाव आहे आणि दुसरं अरुणाचलेश्वर, अशी 2 मंदिरं आहेत. ज्यावेळेला महाराज त्या ठिकाणी गेले त्यावेळेला त्यांच्या लक्षात असं आलं की ही मंदिरं पाडून, जी शेकडो वर्षापासून तिथे उभी आहे, ती मंदिरं पाडून त्यांचं रूपांतर मशिदीत केलेलं. महाराजांनी परत त्यांचं मंदिरामध्ये रूपांतर केलं, त्या ठिकाणी मोठी दीपमाळ बांधली. तुम्ही जर गोव्यामध्ये गेलात तर गोव्यामध्ये लोकप्रिय ठिकाणं वेगवेगळी आहेत, पण राजाच्या पराक्रमांचं स्मारक जर बघायचं असेल तर एक आडवाटेला असलेलं सप्तकोटीश्वराचं नावाचं मंदिर आहे. अतिशय छोटं गाव आहे. त्या छोट्या गावाबाबत असंच घडलेलं आहे की ते मंदिर पाडण्याचा हुकूम दिला तिथल्या पोर्तुगीजांनी. आधी त्याच्यावर ते मुस्लिमांचं आणि नंतर या पोर्तुगीज ख्रिश्चनांचं आक्रमण झालं, ते मंदिर पाडण्यात आलं. महाराजांनी ज्या वेळेला गोव्यावरती स्वारी केली त्यावेळेला त्या सप्तकोटीश्वराचं मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. अत्याचारानं जर तुम्ही आमच्या अस्मितांवरती हात घालत असाल तो अत्याचार आम्ही सहन करणार नाही, हे महाराजांनी स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिलं आहे. अशाच प्रकारचं उदाहरण महाराजांचं आपल्याला बघायला मिळतं. ते म्हणजे अस्मितेची गोष्ट आणखीन एक असते, आपुलकीची एक गोष्ट असते, ती भाषा असते. आपल्याला कदाचित माहिती असेल की 1293 अल्लाउद्दीन खिलजी जो होता त्यांनी देवगिरीवरती हल्ला केला आणि तिकडचे जो रामदेवराय होता त्याला ठार मारलं. देवगिरीचं राज्य पडल्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म 330 वर्षांनी झाला आहे जवळपास.
ही 1297ची गोष्ट आहे. 1293-97 असा साधारण 10 वर्षाचा तो काळ आहे. महाराज जन्म 1630 आहे. 350 वर्ष यावरती जे राज्य करणारे होते त्यांची भाषा पर्शियन होती. त्या पर्शियन भाषेला अतिशय प्रतिष्ठा होती. त्यामुळे बोलायचं वागण्याचे सगळे रीतिरिवाज जे होते ते पर्शियन पद्धतीने होते. पत्राचा मायना देखील त्या पर्शियनमध्ये असा लिहायचा आणि तो जर मायना बघितला तर आपल्याला काही कळत नाही. पण महाराज ज्यावेळेला राजे झाले त्यावेळी त्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट केली. त्यांचे जे रामचंद्र पंत अमात्य नावाचे त्यांचे सरदार होते त्यांना सांगितलं की तुम्ही राज्य व्यवहार कोश सिद्ध करा. राज्य व्यवहार कोश म्हणजे काय, तर राज्याची भाषा ही स्थानिक भाषा असली पाहिजे. आणि त्यांनी या सगळ्या फारसी इराणी शब्दांना प्रतिशब्द दिले आणि नवीन आपली शब्दावली सुरू केली जी संस्कृत भाषेवरती बरीचशी अवलंबून आहे. अशा प्रकारची शब्दावली सुरू केली. महत्त्वाचा कल्याणकारी राज्याचा मुद्दा असा येतो की भाषेवरती आक्रमण होतं ते आम्ही सहन करणार नाही. आणि दुसरा मुद्दा कल्याणकारी राज्याचा याच्यामध्ये असा आहे की जो कारभार आहे, राज्याचा कारभार आहे, तो स्थानिक भाषेमध्ये चालला पाहिजे. राज्य कुणासाठी आहे, राज्य जनतेसाठी आहे, प्रजाजनांसाठी आहे. त्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये राज्य चाललं पाहिजे. दुर्दैवानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मी साजरा करत असताना देखील, इंग्रज या देशामधून जाऊन 75 वर्ष होत आलेली असताना देखील आमच्याकडे कामकाजाची अधिकृत भाषा कोणती आहे. आपल्यासारख्या मुठभर शिकल्या सवरलेल्या लोकांना इंग्लिश समजतं, काही जणांना बोलता येतं, काही जणांना थोडंफार समजतं. परंतु आज देखील या देशामध्ये बहुसंख्य लोकांना इंग्रजी भाषा ही समजत नाही. अट्टाहासानं आमचा राज्यकारभार, आमची न्यायालय त्याच्यामधनं कारभार करत असतात. शिवरायांचा आदर्श घ्यायचा असेल तर भाषेवरती जे अतिक्रमण झालं आहे, संस्कृतीवरती जे अतिक्रमण झालं आहे ते आम्ही मान्य करणार नाही असं आपण ठरवलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. छोटी छोटी गोष्ट, किती छोटी गोष्ट आहे बघा. आपले सण समारंभ उत्सव आहेत. आपण दिवाळी आली की लगेच व्हॉट्सॲपवरती एकमेकांना काय मेसेज पाठवतो, हॅपी दिवाळी. अरे शुभ दीपावली म्हटलं तर त्याला समजतं, तुला समजतं, काय बिघडतं, शुभेच्छा, अभिनंदन, हे लिहायला काय बिघडतं. ह्याला काय कोणी बाकीच्या दुसरे येऊन करण्याची आवश्यकता का सांगणे. मी माझ्यापासून सुरुवात करेन. आमच्या सण समारंभाला आम्ही आपल्या पद्धतीचे परंपरेचे कपडे घालू आपण करू शकतो का. मी वसतिगृहाचं काम करतो. वसतिगृहाच्या मुलांना मी विशेषतः सांगतो, मुलींचे निदान पंजाबी ड्रेस, एखादी साडी वगैरे वर्षातनं केव्हा तरी दिसते गणपतीला किंवा अशा सगळ्या सणांना वगैरे. मुलं मात्र आमची, मी सगळ्यांना असं म्हणतो, प्रेमानं म्हणतो, आग्रहानं म्हणतो की आपल्याकडे एक तरी असा जब्बा पायजामा असला पाहिजे. अगदी तुम्ही धोतर मुंडासं घालू नका, परंतु हल्ली नवनवीन इतक्या प्रकारच्या तऱ्हा आणि फॅशन्स त्याच्यामध्ये आल्यात. तुम्ही कुठल्याही दुकानात गेला तर अशा जब्ब्या पायजाम्याचे 15, 20, 25, 30 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आम्ही ठरवू शकतो का, आमचे सण समारंभ उत्सव असेल त्यावेळेला आम्ही आमचा पद्धतीचा पोशाख आम्ही करणार. आम्ही ठरवू शकतो का, आमची जी स्वाक्षरी आहे ती आमच्या भाषेमध्ये असेल, आमच्या लिपीमध्ये असेल, देवनागरीमध्ये असेल. दुर्दैवानं आमच्या एका मित्राला भांडावं लागलं एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये की तुम्हाला देवनागरीमध्ये सही करता येणार नाही, आपण मराठी ज्या लिपीमध्ये लिहितो तिला देवनागरी म्हणतात. कुणी असं सांगितलं हो की तुम्हाला रोमन स्क्रिप्टमध्ये सही केली पाहिजे. मी करू शकतो, आपण आपल्या बाजूनं करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचं संस्कृतीचं आक्रमण जे आहे ते आपण आपल्या पातळीवरती करू शकतो. कोणत्याही प्रकारचा अत्याचार असेल, मग तो आमच्या धर्मावरती असेल, मग तो आमच्या भाषेवरती असेल, मग तो आमच्या व्यक्तींच्यावरती असेल, मग तो आमच्या श्रद्धास्थानांच्यावरती असेल, तो आम्ही सहन करणार नाही. आणि त्याची नाळ आम्ही कुठं ना कुठं तरी आमच्या रोजच्या आयुष्यासाठी जुळू, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवराय हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढले. हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार देखील त्यांनी केला. आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर जवळपास एकच शतकामध्ये शिवाजी महाराज 1680ला गेले आणि 1771मध्ये मराठा साम्राज्य जे होतं ते जवळपास भारतभर पोचलेलं होतं. आणि कदाचित तुम्हाला माहिती का नाही मला कल्पना नाही, परंतु महादजी शिंदे जे सरदार होते नंतर पेशवाईमध्ये, त्यांनी ज्यावेळेला जो दिल्लीतला बादशाह होता त्याच्यासाठी करार केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की दिल्लीचा जो दक्षिण दरवाजा आहे त्याच्यावरती मराठ्यांचा जरी पटका फडकला पाहिजे. आणि दिल्लीवरती जरी पटका जवळपास 19-20 वर्ष फडकत होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जो निश्चय शिवाजी महाराजांनी पेरला तो निश्चय पुढच्या पिढ्यांनी पुढं नेला आहे.
मग शिवाजी महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं ते आहत तंजावर तहत पेशावर. तंजावर जे आहे ते तामिळनाडूमध्ये, पेशावर कुठे आहे आपल्याला कल्पना आहे सध्या. इथपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार झाला पाहिजे आणि अटके पार घोडे नेणं हा जो वाक्प्रचार आपण वाचतो, त्या वाक्प्रचार हा वस्तुस्थितीतून निर्माण झालेला आहे आणि त्या काळात हे साम्राज्य विस्तारलेलं होतं, स्वराज्य विस्तारलेलं होतं. आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत, स्वतंत्र झालेलो आहोत, स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे. पण ते स्वराज्य सुराज्य आहे का हो? त्यामुळे शिवाजी महाराजांची प्रेरणा ही केवळ स्वराज्याची होती असं मानणं चूक आहे. शिवाजी महाराजांची प्रेरणा ही स्वराज्याची देखील होती, तशीच ती सुराज्याची देखील होती. भ्रष्टाचार नाही, अत्याचारांना शासन असेल, पारदर्शक कारभार असेल, लोककल्याणकारी योजना असतील, अशा प्रकारच्या सगळ्या योजना महाराजांनी केलेल्या दिसतात. तुम्ही आम्ही स्वराज्य दिनाच्या निमित्तानं हा निश्चय केला पाहिजे की आज आम्ही स्वराज्यात आहोत, परंतु आम्ही अजून सुराज्यात नाही. आमचा भारत स्वतंत्र झाला, परंतु दुर्दैवानं अजूनपर्यंत आमचा भारत समर्थ भारत झालेला नाही. तो समर्थ भारत होण्यासाठी छत्रपती शिवरायांची युगायुगांची प्रेरणा जी आहे ती आमच्या अंतःकरणातून साठवून ठेवू आणि ते एक भव्य दिव्य स्वप्न जे शिवाजी महाराजांनी बघितलेलं होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीनं शक्य तेवढे प्रयत्न करू आणि तो दिवस जो आहे तो चांगला दिवस लवकर येण्यासाठी आम्ही स्वतःचं योगदान देऊ. हा पण निश्चय या निमित्तानं करावा असं मला वाटतं. तो निश्चय जो आहे तो बलसागर भारत होऊ, विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होऊ, विश्वात शोभुनी राहो. धन्यवाद.